बघा, इंडस्ट्रियल लोड बघू आपण. इंडस्ट्रियल लोड कसा असेल बघा. इट इज अ पॉवर लोड. इंडस्ट्रीचा लोड कोणता असेल? पॉवर लोड. ओके, लाईट लोड पण लागेल, पण मग स्पेसिफिक फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला. तिथं 2 सेक्टर असतात, एक कोणतं? प्रोडक्शन युनिट आणि दुसरं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट. तर प्रोडक्शन युनिटमध्ये तुम्हाला 3 फेजचा 440 व्होल्टचा AC सप्लाय लागेल आणि सिंगल फेजसुद्धा लागू शकतो छोट्या छोट्या मशीनला, लाईक लेथ मशीन, शेपिंग मशीन, ग्राइंडर एक्सेट्रा. येतं लक्षात? आता बघा, फॉर बिग इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन अ सेपरेट पोल माउंटेड किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशन इज रिक्वायर्ड, जे 11 kV बाय 440 वोल्टचा असेल. सेपरेट DP, त्यांची आपली सेपरेट DP फॉर 3 फेज अँड सिंगल फेज सप्लाय इज टेकन. आता हे लोड कसा असतो रे? खूप जास्त असतो, मेगावॅटमध्ये असतो. कसा असतो? मेगावॅटमध्ये. फॉर नॉन इंडस्ट्रियल लोड जनरली 400 वोल्ट 3 फेज अँड 230 वोल्ट इज सफिशियंट. बघा, नॉन इंडस्ट्रियल असेल तर साधा 400 वोल्टचा 3 फेज सप्लाय, 230 वोल्टचा आपण कुठून घेणार आहे? डिस्ट्रीब्युटरमधून घेणार आहे. पण स्पेशल इंडस्ट्रियल युनिटसाठी स्पेशल त्यांचं ट्रान्सफॉर्मर असतं. उदाहरणार्थ, हा सप्लाय आला, 3 फेज 4 वायर एनर्जी मीटरला जाणार आणि नंतर हा मेन स्विचला जाणार. हे ICTP स्विच आहे. काय आहे? ICTPचा फुल फॉर्म काय? आयन क्लॅडिंग ट्रिपल पोर्ट. आयन क्लॅड ट्रिपल पोर्ट. ओके, हे पाहिलं असेल ना तुम्ही, खटखटवाला स्विच. त्याच्यानंतर तो सप्लाय दिला 3 फेज. हे बस बार आहेत आणि बस बारहून मग एक 2 पॉवर प्लगला गेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं परत 2 पॉवर प्लगला गेलं आहे. त्याच्यानंतर हे सिंगल फेजचा लाईट लोड आहे. इथं 8 पॉईंटवाला आहे, हे 9 पॉईंटवाले सर्किट आहेत. जास्तीत जास्त किती असतात? 10 पॉईंट. माहिती आहे ना तुम्हाला? 800 वॅट किंवा 10 पॉईंट हे सब सर्किट आहे आणि हे किंवा लाईट सर्किट आहे, हे पॉवर सर्किट. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर कशामध्ये असतं? इंडस्ट्रियल लोडमध्ये असतं. येतं लक्षात?